चेंडू पाहावा. नाही सध्या जेवायला बसले आणि 2 बिर्याणी होते, व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेज पूर्ण संपली. मला व्हेज आवडत नाही, पण मला एवढी भूक लागली की मी सकाळी नाश्ता नव्हता केला, चहा पिऊन आली होती फक्त. मला एवढी भूक लागली की मी व्हेज खाते आता. आणि मी बसले बघा कुठे, कारण खुर्च्या नाही आहेत आज. डेंजर भूक लागली आणि घाई पण लागली, म्हणून बघा किती मोठे मोठे घास खाते. कधी आयुष्यात एवढे मोठे घास नाही. गाईस, परेश दादाचा कमबॅक. 2 विकेट घेतलेत परेश दादाने. आमचे फोटोग्राफर नवजोत मात्र आपणही या, नक्की या, दोघांनीही या. जल्दी टूट चुका है और भारतीय गेंद खेल दिया गेंद को वापस से और दूसरे के लिए पहले कोशिश, खराब से एक्शन मिलेंगे इस गेंद के. 23 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 23 धावा. म्हणून राहिलेलं किरण पाटील याने मला तर वाटते बराचसा मोठा कानमंत्र अमोल म्हात्रेला दिलेला आहे. नक्कीच इथं मात्र आपण पाहतोय हा चेंडू इथं मात्र पाहायचा आहे. चेंडू गलीच्या दिशेने गेलाय, तोपर्यंत चेंडू होतोय की काय फरार पाहायचं आहे. चांगलं क्षेत्र खेळ्यात चेंडूवरती 2 धाबा येत आहेत. जर सामना आवडत असेल तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सामन्याचं. हा पुढचा चेंडू चेंडू धाडले आलाय. हा बीबीबी साहिल नावाचा ब्रँड आहे. षटकार. धन्यवाद. साईडला धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रतीचा क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळतोय. तोपर्यंत पाहायचंय एकीकडे सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असते. पुन्हा एकदा साहिल साठी टाकलेला हा चेंडू. हा पुन्हा माझा उंच माझा टोला. नको 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 पकडू रे. साहिलचा झेल सोडतोय. एकीने धाब्याने समाधान असेल, परंतु संघाची धाव संख्या मात्र प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा महत्वपूर्ण हिस्सा असतो, वाटा असतो, असे संतोषजी दशरथ वंतक यांचं शुभागमन आहे. मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. हा सार्थक हा गोलंदाज वापरला जातोय. साईड साठी टाकलेला हा चेंडू पाहायचा आहे. लेग एसटी कडे टाकलेला चेंडू, परंतु चांगल्या रीतीने कमबॅक केलंय. साईडनं चांगली 11 गोवा संघाला त्याच आकड्यावरती थांबून ठेवतोय. गोलंदाज सार्थक पाहायचा आहे. दुरुस्त गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या स्थितीला ती गोलंदाजी होणे गरजेचं असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेटचा प्रॉब्लेम आपण पाहतो या मैदानावरती. साईडला वारंवार पाहिलं असेल 14 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 9 धावांची गरज असेल. येणारे काही चेंडू 16 चेंडू 9 धावांची गरज. सार्थक मात्र लढताना दिसतोय. साहिल पाहायचा आहे कशा प्रकारे हा चेंडू इथं किंग वॉल्ट अर्थातच वॉल्ट उडवलाय. गिरोबा जोहे संघ यांच्या माध्यमातून खेळला जाणारा हा सामना आपण पाहतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एक नंबर तुम्ही पण उघडून बघू शकता. नंबर 3 आहे किंवा नाही. ओके, 1 2 3 नंबर होते. गोवटणे संघाला बाय पहिला सेमीफायनलचा सामना होईल. अर्थातच नरवाई विंदने आणि कृष्णा 11 मोठी जोड बंधु ने ली हुई मेहनत और उनके सभी सदस्य कोणाच्या हातामध्ये ती फ्रीज असेल, कोणता उत्कृष्ट गोलंदाज असेल, कोण उत्कृष्ट फलंदाज असेल हे सांगण्यासाठी गोवटणे गावचा गोलंदाज 82 धावा झालेल्या आहेत. नाव आहे साहिल गावन, उत्कृष्ट फलंदाज. या खेळाडूच्या अंगामध्ये देखील चांगला खेळ आहे, परंतु बऱ्याच वेळी अगदी 12वा खेळाडू म्हणून नियुक्ती झाली तरी कुठलाही मनामध्ये संकोच न करता मोठमोठे नाही, जे स्वतःला मोठे समजत होते ना त्यांना गार केल्यात गमत मध्ये. चल
जान में भी खेलेंगे तेरे लिए खेलेंगे जान मैया मधी गो चैता बाकाश मैया थांबा तुम्ही 3 बोललं की एका हात वरती ठेवा सांगितली 1 2 3 या पाण्यापासून कोण पहिला येतो अजून कोण हात वरती करा धागा पॉलिश करू नका हात वरती करा रेडी 1 2 3 हात करा तीन हे दिसते काय रे दिसते काय एकती सरळ ठेव बा इकडे हा बस चल येऊ दे हे गरम बुंदी मध्ये खातं शेव साचवतंय तुम्हाला कोणी काय शेव बुंदी बदाम पाहिजे हाताची ताकद नाही गंड्याची केलेली आहे बरेच आहे अजून एक आहे या बापा येणार का जमत आहे कधी बसा गेला कोण येऊ गांड्याला दुसरी गेली बॉटल आला हे बाबू तुम्ही दौडलं काय पडलं उतराची दुसरी पण केली कल्पेश काय म्हणते बघा एक राहिली दोघांची आणि अर्णवची पण एक केली एक राहिली आता स्टार्ट बस खरी कल्पेश रुद्रा इथं आकाशी आहे वाटा
वाक्या इथे वाक्या कृष्णा हा प्रेम मोहन मात्रे म्हणजे आदित्य वा 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 काय आपल्याशी आदित्य आणि तुमचं मात्र एक एक केली हे दोघं काय कामाचं नाही जरा आदित्य आवड्यानं जावं तापलाय दोन गेल्या एक रेलाय हलवू नका हे हलवतो का तुम्ही काय करा मारतो काय करतो माझं तुमचं काय पाय मारतो एडी जमला यार एडीचा लिंकूचा हे केलाय तुषार करला आम्हाला काय म्हणतोस तुला समजेल तुला आदिती एकूच रेडी आवडा टाइम बस तुमचं भांडण केलं पाहिजे रे आदित्य मात्र बघूया स्वाम्याचं काय झालं काय समज नाही एडी जाताय किंग मेकर तुषारची गेली बाबा आदित्य मात्र असं जावई मी झाले आवडायचे हा गाईज आता ज्योती ती चालली होती आणि मी ब्लॉग घ्यायला आली तर बरोबर आली तर गाईज आज आहे पूजा आणि आता पुरणपोळ्या करतायत हाय गाईज कशी असते तुम्ही बरेच असाल आणि मी खूप दिवसापासून एकच ब्लॉग कंटिन्यू करते आय नो 5 मध्ये येते तर आपला बॅकग्राऊंड इग्नोर करा कारण किचनचं नवीन किचनचं काम चालू आहे तर आज आहे माझा उपवास आणि आज पूजा सुद्धा आहे सो मी रेडी वगैरे होणार आहे मस्त मस्त साडी वगैरे घालणार आहे आणि आज मी काल मेहंदी काढत होती जी खूप चांगली आली बट ती ॲक्च्युली जेव्हा काढली होती ओलीमध्ये ती अजिबात चांगली दिसत नव्हती म्हणजे त्यात खूप असे बारीक डिटेल्स आहेत म्हणजे अशी पहिल्यांदा मी एवढी बारीक मेहंदी काढलेली एवढी फिगर वगैरे मी सर्व पहिल्यांदा काढलं नाही थोडी ती चांगलं नाही म्हणून मी ती पुसली नाही आणि आता ती चांगली बनवली म्हणून माझ्या बोटांवर तर काहीच नाही एवढीच आहे आणि ते काय तरी आणि सच्ची आणि वेळ आताच पूजा मला प्लेस आता माझं ब्लाऊज घ्यायला जायचं आहे तुम्ही बघितलं सगळं पुरणपोळ्या करतात बघूया आता कसं काय होतं तुम्हाला सर्व दाखवून स्टेट लागलं सो गाईज आता आम्ही चाललोय माझा ब्लाऊज घ्यायला
आरती वगैरे झाली, रात्रीची 12ची जी आरती असते ती झाली, जेवलो वगैरे सर्व झालं. पण मी काय जास्त ब्लॉग घेतला नाही कारण माझाच मोबाईल माझ्याकडे नव्हता. आणि त्यानंतर भरपूर नाचलो आणि एवढं नाचलो की माझ्या पायाला लागलं गाईस. म्हणजे ज्योतिषीचा पाय पडला पायावर आणि माझा नख तुटला. तर आता बघूयात उद्या काय होतंय सर्व तुम्हाला मी दाखवून. स्टे ट्यून. आता आम्ही चहा पितोय आणि ते आता गिफ्ट वाटत होते जे लोक म्हणजे गेम्स जेवढे झाले आतापर्यंतचे त्याचे सर्व आता गिफ्ट वाटले. फोटोग्राफर आता पब्लिक फोटोग्राफर. आणि आज माझ्या फोटोग्राफरवर मला खूप राग आलाय कारण तो झोपला. मी एवढी चांगली साडी घेतली पण माझा एकही फोटो नाहीये. काय ते एक पण चांगला नाही आला. सर्व डिलीट केले मी. तू बंद करशील शाळा. बघूया काय सुद्धा काय होतं सर्व दाखवते. सो गाईज आता चालले गणपती जवळ. आता आज विसर्जन आहे आणि सर्वांच्या अशा मॅचिंग जर्सी आहे. बघा हे बघा. आता मी लेट आली गाईज. लोक गुलालांनी मागले पण आत्तापासून बघूयात. आम्ही सर्व मॅचिंग येत आहे.
मोरया मोरया लवकर या जय किट्टू रडते बाप्पा गेला म्हणून नको चुप रडत डबल येईल बाप्पा. गाईज असे होते आपले काही गणपतीचे आणि मॅचेसचे व्लॉग. जर तुम्हाला आवडलं असेल तर डू लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि गाईज आता लगेच 2-3 दिवसात नवीन व्लॉगसुद्धा येणार आहेत, कारण मी तसं बोलले तुमच्याकडे. म्हणजे जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर मी जसं स्टोरीमध्ये बोलले की कॉन्टेंट जाम आहे, फक्त एडिट करायचा टाईम नाही भेटत आहे. आता हा ब्लॉग एडिट झाला आहे, आता लवकरच फार्म हाऊसचा ब्लॉग पण येणार आहे. सो स्टे ट्यून, मज्जा येणार आता, कारण आम्ही फुल फॅमिली चाललो आहे फार्म हाऊसला. आणि हा म्हणजे ब्लॉग एंडिंगचा पार्ट मी खूप नंतर घेते. माघ महिन्याच्या गणपती कधीच झाले, आता ब्लॉग एडिट करत होती तर बघितलं अरे एंडिंगच नाही घेतली. सो स्टे ट्यून, माझा अवतार इग्नोर करा. आत्ताच जस्ट आंघोळ करून आले आणि वाजले 4 समथिंग. सो भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग बोलते. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. जर अजूनपर्यंत इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर जाऊन फॉलो करा, इथे आय डी मेन्शन करते. बाय बाय.